महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही. देवखेळ हे नावच सुचलं कसं? कमरेला जे घुंगरांचे आवाज असतात ना, ते तुम्हाला कुठेतरी ना घेऊन जातात एका वेगळ्या जर्नीमध्ये. तळागाळातील लोकांसाठी त्याने वेच चोरले होते. शंकासूर आला आणि शंकासूरबरोबर देवखेळ आला. मातीतली गोष्ट पण देतोय आणि चांगल्या लोकांबरोबर पण काम. सगळ्या इतर कृषी बोले, त्यांना शिव्या घाले, आरडाओरडा करे. तो वारा जो ब्लोअर देण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य होता, मग त्याला ओरडे की कुठे केसच उडत नाही आणि तुझा वारा कुठे चालला आणि काय झालं. आणि मला अपेक्षित आहे मी रडणं. आता हा हसत होता ह्याच्यावर, आता हा पण झोपला. महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही अशी टॅगलाईन घेऊन एक नवीन मराठी वेब सिरीज आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे, तेही मराठी झी5 वर. आणि आता त्याच वेब सिरीजची टीम आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करूया. तर तुमच्या सर्वांचं ओनली मानिनीवर मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. तुम्ही सगळे कसे आहात? पहिली गोष्ट. छान. पहिली गोष्ट आम्ही छान आहोत. आता दुसरी गोष्ट. हा, तर मग सर मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारते, देवखेळ हे नावच सुचलं कसं? खरं तर काय, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी घडत असतं आणि एक कुठली गोष्ट खूप टोकाची घडली ना की मग आपण ऑब्वियस आहे की आपण देवाकडेच त्याचा धावा करतो किंवा देवापाशी जातो आणि त्या गोष्टीबद्दल बोलायला लागतो. आणि मग हळूहळू आपण त्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी आपण हे कळतो की त्याचाच खेळ आहे हा. सो हे गोष्टीमध्ये पण तेच सगळं घडतं. सो मग जर ती गोष्ट देवापर्यंत जाऊन येणार असेल, त्या गोष्टीबद्दल जर मी देवाशी जाऊन बोलणार असेल तर तो देवाचाच खेळ आहे हा एकंदरीत. सो म्हणून देवखेळ. आणि ही कल्पना, ही स्टोरी कशी काय सुचली? जसं मी सांगितलं की शंकासूर हे पात्र खूप बघितल्यानंतर ना त्याच्यात खूप लेयर्ड दिसतात. एक दिग्दर्शक म्हणून मला की त्याच्याकडे बघितलं एक गूढता असते, एक त्याची जी एनर्जी आहे, त्याची धावण्याची एनर्जी, त्याच्या कमरेला जे घुंगरांचे आवाज असतात ना, ते तुम्हाला कुठेतरी ना घेऊन जातात एका वेगळ्या जर्नीमध्ये. तर हे सगळं त्याचा पूर्ण आटायरच हा मला खूप पॅशनेट करायचा. मला शंकासूरबद्दल खूप कुतूहल होतं. तेवढीच पॉझिटिव्ह एनर्जी पण वाटत होती, कारण तो शिमग्यासारख्या सणांमध्ये आहे आणि त्याला एक छान पौराणिक गोष्टीचा लेअर आहे की तळागाळातील लोकांसाठी त्याने वेच चोरले होते. सो सर्वसामान्यांना कनेक्ट असणारा हा असुर असून देव आहे. सो ह्या सगळ्याच गोष्टी खूप मला रिलेट करणाऱ्या होत्या, मला त्याच्यावर काम करायला भाग पाडणाऱ्या होत्या. त्याच्यामुळे शंकासूर आला आणि शंकासूरबरोबर देवखेळ आला. ओके. प्राजक्ताताई, तुला ही भूमिका किती वेगळी वाटते? आधीच्या भूमिकेपेक्षा ही भूमिका काय वेगळी आहे? कथाच पूर्णतः अतिशय वेगळी आहे. त्यामुळे कथेमधली सगळी पात्र सुद्धा एक वेगवेगळ्या आपापल्या एका झोनमधून येतात. आपापल्या भूतकाळ आपापला घेऊन येतात, बॅगेजेस घेऊन येतात. तसं हे पात्र आहे. सारिका निमकर तिचं नाव आहे. मुंबईची मुलगी, कोकणातल्या मुलाशी तिचं लग्न झालं आणि आता कोकणवासी आहे. त्यामुळे कित्येक वर्ष ती आता ती कोकणामध्ये असताही काही सगळं पाहते. परंतु या सिरीजमध्ये जो सिरीजचा स्पॅन एक 7-8 दिवसांचा म्हणूया आपण, तर त्या स्पॅनमध्ये तिच्या आयुष्यात फार उलाढाली घडतात. आणि काय म्हणूयात ना, ती आत्ता नेमकी अशा पतलावर आहे की भूतकाळ संपलेला आहे, पण त्याचे फार मोठे इम्पॅक्ट आहेत आत्ता वर्तमानामध्ये. भविष्याचं काही ठरलेलं नाही आहे, काय माहीत नाही काय होणार आहे. आणि आत्ता खूप आंदोलनं चालू आहेत. त्यामुळे अतिशय इंटरेस्टिंग प्लॉटवर आणि आत्ता ह्याच्यावरती उभी आहे पतलावर, तर ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि ही भूमिका करताना किंवा या सेटवरती अशी काही धमाल मस्ती तुला अशी शेअर करायला आवडेल जी तू कधी विसरू शकत नाही? हा, एक सीन शूट करताना आलेली मस्ती मजा मी कधीही शूट करू शकणार, म्हणजे विसरू शकणार नाही. जो आम्ही एक सिक्वेन्स शूट करत होतो, तर काय मी सांगू शकणार नाही, परंतु मला डोळ्यात पाणी आणणं अपेक्षित होतं. ठीक आहे. आणि मला अशी इच्छा असते माझी की ग्लिसरीन वगैरे न घेता आपसूक पाणी यावं, बरं का. तर माझाच मित्र जो या सिरीजचा निर्माता देखील आहे, विनायक जाधव, तोच कॅमेरामॅन DOP आहे या सिरीजचा. तर तो अतिशय इथे उभा होता, अंकुश दादा आणि मी इथे आणि तो इथे. तर आमचं एक फार इंटेन्स लुक आणि असं सगळं चालू, आणि इकडून हा सगळ्या इतर कृषी बोले, त्यांना शिव्या घाले, आरडाओरडा करे. तो वारा जो ब्लोअर देण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य होता, मग त्याला ओरडे की कुठे केसच उडत नाही आणि तुझा वारा कुठे चालला आणि काय झालं. आणि मला अपेक्षित आहे मी रडणं. तर मी नंतर म्हणाले, पण तू नसतास तर मी आणखी बेटर करू शकले असते. अंकुश दादा, आता तुझ्याकडे येते. इन्स्पेक्टरची भूमिका आणि आता श्रद्धा अंधश्रद्धा यामध्ये एक लाईन आहे, त्याबद्दल काय सांगशील? देवखेळ मुळात
आपल्या कोकणातला खेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. शिमगाच्या निमित्ताने हा देवखेळ खेळला जातो. आणि मी जेव्हा हे पात्र बघितलं, जेव्हा मला ही गोष्ट ऐकवली, तेव्हा मला त्यातला इन्स्पेक्टर एक वेगळा आणि छान हिरोईक असा वाटला. आणि तो त्या गावात आल्यानंतर ती गोष्ट सुरू होते. त्यामुळे मला एक्साइटमेंट याच गोष्टीची होती की ती गोष्ट सुरू होते, त्यातला धरून परंपरा, रूढी, आत्ता चाललेले सगळे त्यावेळेला चालू असलेले शिमग्याच्या निमित्ताने पालखी निघणं वगैरे, ह्याला धरून एक कथा, एक गोष्ट तयार केली होती. त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट आली की बाबा ही वेब सिरीज नुसती वेब सिरीज राहणार नाही, त्याचे खूप सिरीज होत राहणार, खूप पार्ट होत राहणार. इतकी गोष्टीमध्ये गंमत आहे. लिखाणाचं कौतुक निखिल आणि गौरव यांचं. डिरेक्टर चंद्रकांत सर, त्यांनी खूप छान पद्धतीने शूट केलं. विनायक सर जे प्रोड्युसर पण आहेत आणि DOP आहेत. सो एक सगळ्यांमध्ये खूप वेगळी आहे ना ऊर्जा होती पहिल्यापासून. तर मला असं वाटतं की मी एक त्या गोष्टीचा भाग आहे, ह्याचा मला खूप आनंद आहे की मी मातीतली गोष्ट पण देतोय आणि चांगल्या लोकांबरोबर पण काम करतोय. मग असे काही चॅलेंजेस वगैरे काय फेस केले ती भूमिका साकारताना? जागर राहण्याचे ते थोडेसे चॅलेंजेस होते, पण मला आवडतं खूप वेळ काम करायला. पण माझ्या बरोबरचे जे होते ना ते असं सतत खूप जागरण केल्यामुळे ना असे सगळीकडे सेटवर झोपलेले दिसायचे. आणि माझा छंद होता की मी सगळ्यांचे व्हिडिओ काढत फिरायचो. हा झोपला. आता हा हसत होता ह्याच्यावर, आता हा पण झोपला, असं सगळं झालं. त्या लोकेशन बद्दल तुम्ही काय सांगाल? गुहागर इतकी सुंदर जागा आहे, इतकी छान जागा आहे. शुद्ध हवा, उत्तम जेवण, चांगली माणसं. त्यामुळे आम्हाला शूट करायला मजा आली आणि कमी दिवसात आम्ही खूप काम केलं. त्यामुळे त्याचा सपोर्ट आम्हाला झाला की बाबा आपण हिल स्टेशनवर गेलोय कोकणातल्या एका, आणि तिथे आम्ही काम करतोय, याचा आनंद खूप वेगळा होता. आणि ते आता किस्सा ऐकला प्राजक्ताताईच्या जेवणाचा वगैरे, तू किस्सा फक्त या वेब सिरीज पुरता नाही येतो, तो नेहमीच असतो. प्रत्येक फिल्मला तो किस्सा निघतोच. तुम्ही दोघांनी आधीही काम केलंय, तर मग तुम्हाला कसं वाटतं एकमेकांसोबत काम करता आणि तुमची काय बॉन्डिंग, मजा मस्ती वगैरे काही? सांग खरं सांग. नाही, एक डेफिनेटली एकत्र काम केल्याचा फायदा होतो, कारण आपल्याला माहिती असतं की या कलाकाराची काम करण्याची ही पद्धत आहे. तर मला हे माहिती असतं, जेव्हा अंकुशदा सेटवर येतात तेव्हा त्यांचा अख्खा सीन तोंडपाठ असतो. समोरच्याची वाक्य त्यांची पाठ असतात, काय घडणार आहे त्यांना माहिती असतं. आपणच अनभिज्ञ असतो बरेचदा, त्यांना आगापिछा सगळं माहिती असतं. सो ह्या अशा काही अनेक गोष्टी आहेत की त्यांना मग सेटवर मग एकदा कॅमेरा समोर गेलं की मग फार टचअप लोकांनी केलेला आवडत नाही, मग तुम्ही तिथे राहा, तुम्ही फोकस्ड राहा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यांच्याकडून शिकत शिकत आपण ग्रो होतो. तर एकत्र काम केल्यामुळे आपला एक अनुभव संच असतो, तो डेफिनेटली पुढच्या कामाला मदत करतो. आणि मग आपली वर्किंग स्टाईल त्यांची वर्किंग स्टाईल मॅच करत आपण बेटर सीन फुलवू शकतो. मला असं वाटतं की एक सीन चांगला होण्यासाठी किंवा पूर्ण सिरीज चांगलं होण्यासाठी एक कलाकार नाही कॉन्ट्रीब्यूट करू शकत. सगळ्या माणसांचं काम उत्तम होणं आवश्यक असतं. त्यामुळे सगळ्यांची वेवलेंथ जुळवून घेणं आणि एक ग्रुप आर्ट आहे ना ही, तर ग्रुप आर्ट जर एकमेकांच्या एनर्जीज मॅच झाल्या आणि वाइबिंग झालं तर ते छान पोर्ट्रे होतं. आणि दादा तुझ्याबद्दल? मला असं वाटतं की ना, मी नेहमी म्हणतो की कुठलाही कलाकार तेव्हाच परिपूर्ण होतो किंवा त्याच्याबरोबरचा कलाकार खूप चांगलं काम करतो. तर मला असं वाटतं हिने खूप छान काम केलं. हिच्याबरोबर काम करताना एक वेगळं हे असते की आत्ता तिचा अनुभव 2 वर्षापासूनचा वेगळा अजून एक अनुभव तिचे गाठीशी आला. ती स्वतः प्रोड्युसर पण झाली, त्याची डिरेक्टर पण झाली, त्याची म्युझिक डिरेक्टर पण झाली, ती बॅकग्राऊंड पण करत होती, ती एडिट पण करत होती, त्यानंतर प्रमोशन पण करत होती. प्रमोशन झाल्यानंतर पैसे शोधत होती. माझे पैसे सगळे खर्च झाले, हताश झाली होती, पण तरी सुद्धा हास्य जत्रेला जाऊन ती तशीच हसत ती काम करत होती. तिकडे कमवत होती. तर मला या गोष्टीचा आनंद आहे की तो अनुभव आत्ता मी काही वर्षापूर्वी फिल्म केल्यानंतर आत्ता मी वेब सिरीज करत असताना मला असं जाणवलं की ना एक वेगळी प्राजक्ता आता परत दिसायला. तिच्यात अजून एक वेगळा अनुभव आला की ती जे प्रश्न त्यावेळेला डायरेक्टरला विचारायची त्याच्यापेक्षा जास्त 2 प्रश्न ती आता डायरेक्टरला विचारते. किंवा तिला अनुभव या गोष्टीचा आला की प्रोड्युसर झाल्यानंतर काय होत असेल किंवा डिरेक्टर झाल्यानंतर काय होत असेल, हा अनुभव तिला आला. आणि त्यांच्या खुर्चीत बसून काय तिला वाटत असेल मला माहित नाही. तो झालाय, तो पॉझिटिव्ह बदल झाला एवढं मात्र नक्की. तिला कळत असतं की काम करताना ह्या गोष्टीचा देखील लक्ष ठेवायला लागेल, आपल्याला हे सर्व फास्ट करावं लागेल कारण आपल्याला अमुक गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी तिच्यात आल्या, पण कामात तिचा अजून फरक नाही पडला. काम तसंच चांगलं आणि चोख करते. बापरे, अंकुशदा. सर आता जे कोकणातले नाही आहेत जी लोक, त्यांच्यापर्यंत आता जसं की मला या देवखेळबद्दल जास्त काही माहिती नाहीये, पण तुम्ही अशा प्रेक्षकांना काय पोचवायचंय तुम्हाला या सिरीज मधून?
मुळात खरं तर त्याच लोकांसाठी ही सिरीज आहे असं मी म्हणेल. याचं कारणच असं की तीच गोष्ट आपल्याला जास्त एक्साइटमेंट देते किंवा आपल्याला आपले पणाची जाणीव करून देते जी आपली नसते खरं तर. आणि यामध्ये तेच आहे की मातीतला जे काही आपलेपणा आहे तो त्याच्यात आहे. त्याच्यात एक गूढ रहस्य असणारी एक कथा आहे. सो या सगळ्या गोष्टी ना खरं तर हा फक्त महाराष्ट्रातला विषय नाही आहे. म्हणजे मुळात जर तुम्ही या सिरीजला फक्त डब जरी केलं तरी तुम्हाला असं वाटेल की अरे ही तिथे म्हणजे त्या मातीतली पण गोष्ट आहे. विषय हा त्या घडणारी घटना ही युनिव्हर्सल गोष्ट आहे. त्याचा बॅकड्रॉप हा शिमगा, हे कोकण, तिथली माती हा आहे. त्याच्यामुळे मला उलट वाटेल की ज्यांना माहिती नाही ही प्रथा परंपरा त्यांनी तर हे बघायलाच हवं. प्लस एक उत्तम कथानक जे आता OTTचा आत्मा आहे की तुम्ही कसं जसं अंकुशदादांनी सांगितलं की प्रत्येक एपिसोड तुम्हाला मानसिकता तुमची तयार करतो की तुम्हाला पुढचा एपिसोड बघायला पाहिजे. सो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही कथा बांधल्यामुळे आम्हाला त्याचा विश्वास जास्त आहे की एक एपिसोड बघितल्यानंतर डेफिनेट दुसरा एपिसोड बघायला प्रेक्षक तिथे जाईल. तर ही सगळी एक्साइटमेंट त्याच लोकांसाठी आहे की ज्यांना ही माहितीच नाही, घटना माहीत नाही किंवा शिमगा माहीत नाही, शंकासूर माहीत नाही. या सगळ्यांना ती एक्साइट करून तुम्हाला डेफिनेटली एका पाठोपाठ एक एपिसोड बघायला लावेल अशा सिरीजची एवढी ताकद आहे. आणि ती ताकद खरं तर या सगळ्या कलाकारांमुळे मिळाली आहे त्या गोष्टीला. मी आता खूप फार एक्साइटेड आहे ही सिरीज बघण्यासाठी आणि तुम्हा सर्वांना या सिरीजसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. जाता जाता हे मी आवर्जून नमूद करते, 30 जानेवारीला मराठी झी5 वर देवखेळ नावाची आमची वेबसिरीज येते. जरूर पहा. फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला महिन्याचं सबस्क्रिप्शन मिळतं मराठी झी5चं. आणि वर्षभराचं घेतलं तर फार नाही, 699च आहे. तर महिन्याभरासाठी जरी तुम्ही सबस्क्राईब केलं, एका दिवसात तुम्ही बिंज वॉच करा आणि आमची मालिका तुम्ही संपू शकता. तर नक्की बघा देवखेळ. तुम्ही देखील अशा मनोरंजन विश्वातील नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा ओनली मानिनी. थँक्यू. थँक्यू.